नमस्कार. स्वयंभू चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. महिलांनी किचन ओट्यावर म्हणजेच गॅसजवळ अशा काही वस्तू ठेवू नका, नाहीतर घरामध्ये नेहमी भांडणे, कटकट, सतत वाद विवाद, घरामध्ये मुलांची चिडचिड किंवा आजारपण आणि घरामध्ये नकारात्मकता या गोष्टींचा फैलाव होतो. त्यामुळे काही वस्तू आपल्याला किचनपासून दूर ठेवणं फार गरजेचे आहे. तर त्या कोणत्या वस्तू आहेत हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप करू नका. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. तर किचन ओटा आणि स्त्री यांचा संबंध फार जवळचा आहे. जास्त वेळ हा स्त्रियांचा किचन ओट्यापाशीच जातो. मग ते स्वच्छता असो किंवा स्वयंपाक बनवण्यासाठी वेळ असो किंवा घरामध्ये लोकांचे टिफिन भरणे किंवा अन्य गोष्टी असतात, जेवण वाढून देणे किंवा अशा बराच वेळ स्त्रियांचा किचन ओट्यावर जातो. तर त्यासाठी आपल्याला पहिली तुम्हाला सांगायचं म्हणजे ते की किचन ओटा हा आपला नेहमी स्वच्छ असायला हवा. मग तो सकाळी तुम्हाला स्वच्छ करायचाच आहे, तसंच संध्याकाळी देखील झोपण्यापूर्वी तुमचा किचन ओटा एकदम क्लीन म्हणजे स्वच्छ असायला हवा. खरकटी भांडी तुम्ही कधीही किचनवरती ठेवू नका आणि त्यातील खरकटे काढून तुम्ही कचऱ्यामध्ये टाकू शकता. शिवाय तुम्हाला कचऱ्याचा डबा बघा, बरेच स्त्रिया असतात त्या किचन ओट्याच्या खाली ठेवतात. तर तुम्ही कधीही किचनमध्ये कचऱ्याचा डबा तुम्ही कधीही ठेवू नका. त्याने अन्नपूर्णा माता ही नाराज होते. शिवाय बघा, किचन ओटा जर तुमचा साफ नसेल तर अन्नपूर्णा माता ही नाराज होऊन आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कमतरता आपल्याला भासते. आणि या उलट आपण जर किचन ओटा स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवला तर अन्नपूर्णा माता आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी भासत नाही. त्यामुळे पहिले आपल्याला किचन ओट्याची स्वच्छता करायला हवी. तर बघा, बऱ्याच महिलांना असं वाटत असतं की किचनवरती या वस्तू ठेवल्या तर काय होते, पण वास्तुनियम हे फार वेगळे असतात. जर आपली किचनची दिशा जर चुकीची असेल तर खूप आपल्या घरामध्ये प्रॉब्लेम येतात. पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि वेगळीच कारणं आपण सांगत असतो. तर आपली दिशा देखील फार महत्त्वाची असते. त्यानुसार आपल्याला या वस्तू देखील ठेवणे फार गरजेचे आहे जागच्या जागी. अशा काही वस्तू चुकीच्या ठेवल्या तर आपल्या घरामध्ये धनाची देखील हानी होते. पण त्या उलट बघा, तूप किंवा हळद, मीठ, साखर अशा वस्तू जर गॅसच्या जवळ असतील तर ह्या शुभ मानल्या जातात. किंवा तांदळाचे डब्बा देखील असणं हा शुभ मानले जाते. ह्या लक्ष्मीप्रिय वस्तू आहेत. त्यामुळे या वस्तूंचा आपल्याला दोष लागत नाही. आणि या वस्तू आहेत त्या शुक्राचं प्रतीक आहे. तर शुक्राचं प्रतीक असणार या वस्तू आपल्याला आर्थिक आपली परिस्थिती चांगले करण्यासाठी हा शुक्र ग्रह मजबूत असण्यास कारणीभूत ठरतो. त्यामुळे शुक्राचं प्रतीक असणाऱ्या या वस्तू जर किचन ओट्याजवळ असेल, शिगडीजवळ असेल तर याचा आपल्याला दोष लागत नाही. याने लक्ष्मी आकर्षित होते. त्यामुळे या वस्तू असतील तरीही चालतील. बरेच बघा, स्त्रियांना एक सवय असते की आपल्याला पाणी तिथल्या तिथं घेता येईल म्हणून आपण शेगडीजवळ एखादा हंडा पाण्याचा भरून ठेवत असतो की यानं काय होते. पण तसं नाही. तुम्ही तो हंडा एक थोडंसं अंतर ठेवून तुम्ही थोडं लांब ठेवू शकता. बऱ्याच स्त्रियांचं नक्कीच गॅसच्या जवळ हे भांडं भरलेलं असतं, तर तुम्ही बिलकुलही ठेवू नका. थोड्या अंतरावर ठेवा. देवता आणि अग्निदेवता या जवळ असणे फार आपल्याला हानिकारक असते. याने आपल्याला धनाची हानी होते. आपण गॅस चालू करतो आणि अग्नी ज्या वेळेला प्रज्वलित होतो त्यावेळेला बघा, पंचमहायज्ञामध्ये अग्नीला किती सारे महत्त्व आहे. तर ह्या ज्वालातून अग्नितत्व बाहेर पडतं आणि पाण्यातून जलतत्व बाहेर पडतं. आणि हे जर दोन्ही एकत्र आले, जवळ असणं हे आपल्या धनाची हानी करण्यास आपल्याला कारणीभूत ठरते. त्यामुळे पाण्याचा हंडा कधीही आपल्या शेगडीजवळ ठेवू नका. तुम्ही थोडं अंतर ठेवून, स्त्रियांनी जरूर याची काळजी घ्या, थोडेसे अंतर ठेवून लांब ठेवा. याने फक्त धनाचीच हानी होत नाही तर घरातील आजारपण, घरामध्ये मुलांची चिडचिड, मुलांनी न ऐकणे, वादविवाद, भांडणे हे देखील कारणे होऊ शकतात. आता दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या किचन ओट्यावरती तेलाची किटली असते किंवा आपण तळलेले पदार्थ असतात
ते वेळेला जे तेल उरलेलं असतं कढईमध्ये ते अख्खा दिवस कढई आपल्या गॅसवरती राहिलेली असते. बघा, आपण भजी, पापड, कुरड्या अशा काही वस्तू तळतो आणि कढई तशीच ठेवून देतो, पण हे चुकीचं आहे. तेलाची किटली ही गॅसच्या शेगडीजवळ ठेवणं फार चुकीचं आहे. याने शनिदोष लागतो आणि तुम्हाला माहिती आहे, शनी जर आपल्या शनिदोष जर लागला तर आपल्याला किती गोष्टींना सामोरे जावं लागतं हे तुम्हाला जरूर माहिती असणार आहे. कारण बघा, शनी ज्यांचा बिघडलेला आहे कुंडलीत, त्यांचं जीवन नको नकोसं झालेलं असतं. त्यांना अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. त्यामुळे ही छोटीशी गोष्ट आहे, पण खूप मोठा परिणाम आपल्या जीवनावर होतो. त्यामुळे तेलाची किटली आणि कढई तुम्ही बिलकुल ही गॅसच्या शेगडीजवळ ठेवू नका. की तुम्ही कढई ती उचलून खाली ठेवा, बाजूला ठेवा, पण शेगडीवरती बिलकुलही ठेवू नका. यामुळे आपल्याला शनिदोष लागत असतो. आणि तुम्हाला माहिती आहे, शनिदोष लागला तर एकही गोष्ट आपल्या घरामध्ये सरळ होत नाही. मग ती नोकरी असो किंवा आपल्या आर्थिक परिस्थिती मजबूत होण्याची असो किंवा अन्य गोष्टी आहेत, किंवा शुभ कार्य घडणं म्हणा, किंवा अनेक आहेत की त्या गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागतं. तर हे दोष लागून हे आपल्या घरामध्ये परिणाम होऊ शकतात. तसेच तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपण ज्या वेळेला चपाती भाकरी करतो आणि तो गरम तवा आहे तो उचलून आपण काय करतो की नळाच्या खाली धरत असतो आणि त्यातून जो चर असा आवाज येतो, त्यामुळे आपल्या घरामध्ये कटकट, भांडणे, वाद होण्यास सुरुवात होते. तर कधीही तुम्ही गरम तवा नळाच्या खाली धरू नका किंवा त्याच्यावर पाणी टाकण्याचा देखील तुम्ही कधीही प्रयत्न करू नका. शिवाय तुमच्या चपात्या झाल्यानंतर तुम्ही ज्या वेळेला गार तवा झाल्यानंतर तुम्ही तो स्वच्छ करा आणि जागच्या जागी ठेवा. तो तवा ठेवताना देखील कधीही पालता तवा ठेवू नये. याने देखील आपल्या घरामध्ये कलह निर्माण होतो. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या आपल्या हातून सहज घडत असतात. आपण करतो म्हणून करायला जात नाही, पण सहज घडल्या जातात. की गरम तवा आहे, पटकीनं आपण साफसफाई करून जाग्यावर ठेवायचा प्रयत्न करतो, पण हे चुकीचं आहे, हे करू नका. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कपडे धुणे. आता कपडे धुणे, तर तुम्ही म्हणाल कपडे धुण्यापाशी काय आहे, तर कपडे तुम्ही आंघोळ केलेली सकाळची कपडे संध्याकाळी धुवू नका. याने घरामध्ये धनाची तर हानी होतेच, शिवाय लक्ष्मी माता नाराज होते. बघा, संध्याकाळच्या वेळेला तर कधीही कपडे धुणं. तुम्ही सकाळचे कपडे दुपारपर्यंत धुवू शकता किंवा तुम्ही 5 वाजेपर्यंत देखील धुवू शकता. या गोष्टी सकाळच करणे फार गरजेचे आहे, पण वेळेनुसार काही अडचणीनुसार जर तुम्हाला तशी वेळ आली तर तुम्ही 5 वाजेपर्यंत ठीक आहे, पण 5 नंतर तुम्ही 6च्या पुढे 6, 7, 8, 9 असे करून कपडे कधीही तुम्ही ठेवू नका. आणि घरात पारुशी कपडे तर कधीही घरामध्ये ठेवू नये. यामुळे लक्ष्मी माता नाराज होते आणि ज्या घरामध्ये संध्याकाळचे कपडे धुतले जातात त्या घरामध्ये लक्ष्मी कधीही प्रवेश करत नाही. संध्याकाळचे कपडे कधी धुतात हे तुम्हाला देखील माहिती आहे. त्यामुळे बघा, कधीही यावेळेत कपडे धुवू नका आणि पारुशी कपडे तर घरामध्ये साठवून कधीही ठेवू नयेत. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये कलह, भांडणं, वाद विवाद, धनाची हानी होणे, मुलं न ऐकणे, चिडचिडपणा करणे, आजारपण, शिवाय शनीचे इडापिडा दोष लागणे. या तव्याचं जे सांगितलेलं आहे तुम्हाला, किंवा तेलाची किटली आपण शेगडीजवळ ठेवतो त्याने कोणता दोष लागतो. शनी दोष हा तेलाच्या किटलीने किंवा कढईवर तेलाची आपण गॅसवरचे दिवस ठेवतो, याने शनी दोष लागतो, शनीची इडापिडा होते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये, आणि हा दोष शनीची इडापिडा तरी आपल्या मुलांना नक्कीच सहन करावी लागते. त्यामुळे महिलांनी या गोष्टी जरूर छोट्या आहेत पण खूप मोठा परिणाम आपल्या कुटुंबावर होतो. तर जरूर या टिप्सचा नक्कीच तुमच्या जीवनामध्ये अवलंब करा आणि या दोषातून नक्कीच तुम्ही मुक्त व्हाल. याच्या अगोदर तुमच्या हातून या घडल्या असतील पण इथून पुढं होऊ नये याची नक्कीच दक्षता घ्या. तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडलेला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. तर चला भेटूया असाच एक नवीन विषय आणि नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.